भवानी माता मंदिर ट्रस्ट कडून महाराष्ट्र जनविकास आघाडीला जाहीर पाठिंबा। धरणगाव नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून महाराष्ट्र जनविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे। आज भवानी माता मंदिर ट्रस्ट कडून महाराष्ट्र जनविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यात आला। महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ भावे वैशाली विनय, त्यांचे पती विनय भावे उर्फ पप्पू भावे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज भवानी माता आणि सांडेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळेस भवानी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सतीश असर यांनी थेट आपली भूमिका मांडली आणि त्यांनी महाराष्ट्र जनविकास आघाडीला पाठिंबा दिला। पप्पू भावे आणि त्यांच्या मित्रपरिवारानं भवानी माता मंदिरासाठी जे योगदान दिलं आहे त्याबद्दल पप्पू भावे यांच्या सौभाग्यवती भावे वैशाली विनय आणि सर्व महाराष्ट्र जनविकास आघाडीचे उमेदवार ज्यांची निशाणी ट्रॅक्टर आहे या चिन्हावर बटन दाबून सर्वांना विजयी करण्याचं आवाहन भवानी माता ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी यावेळेस केलं। प्रसंगी भवानी माता आणि सांडेश्वर महादेव यांना सर्वांनी पप्पू भावे यांच्या विजयासाठी साकडं घातलंय। जगदंब 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 आई भवानीच्या चरणी आमचे पप्पू भाऊ आणि विलास भाऊ यांनी नतमस्तक झालंय व मी या मंदिराचा अध्यक्ष ट्रस्टी म्हणून एक गोष्ट आईजवळ मागणी केली की आई यांच्या सर्व प्रयत्नांना यश दे, कारण त्यांनी आमच्या या प्रयत्नासाठी रस्ता केला, मंदिरासाठी रस्ता करून दिला, सांडेश्वरसाठी बी रस्ता करून दिला, तसंच लाईटिंगची व्यवस्था केली, स्वतः उभं राहून त्यांनी लाईट लावून दिले आणि त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे आणि मंदिर बांधकामात त्यांचं जबरदस्त योगदान आहे व पुढे पण राहील। मी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना सुयश मिळो, त्यांना त्यांच्या कार्यात भरभराटी यावं आणि आमची वैशिष्ट्यही निवडून यावे हीच आमच्या आईचरणी प्रार्थना करतो व आमच्या सर्व भक्तांच्या मार्फत, सांडेश्वर मंदिराच्या भक्तांमार्फत व आई भवानीच्या सर्व भक्तांच्या मार्फत आईजवळ प्रार्थना करतो व पूर्णपणे पाठिंबा आम्ही बप्पू भावांना देतो आणि त्यांनी निवडून यावं हीच आईजवळ प्रार्थना मागतो। पप्पू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकनायक न्यूज